कंबरदुखी सोबत जर ही 5 लक्षणं असतील तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 1, कंबरदुखी सोबत जर तुमच्या पायामध्ये इलेक्ट्रिक करंट सारखी किंवा विजेसारखी वेदना जाते, त्याला आपण sciatica म्हणतो. नंबर 2, जर कंबरदुखी सोबत तुमच्या पायांमध्ये वीकनेस आहे किंवा वाढत जाणारी कमजोरी आहे, पायातून चप्पल निसटते, तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. नस दबल्याचं हे लक्षण असू शकतं. नंबर 3, जर कंबरदुखी सोबत दोन्ही पायांमध्ये मुंग्या आहेत किंवा सुन्नपणा आहे, कपडे आपल्याला स्पर्श जाणवत नाहीयेत किंवा गरम थंड पाणी कळत नाहीये, तर हे लक्षण सुद्धा गंभीर असू शकतं. नंबर 4, लघवी किंवा शौचावरचं कंट्रोल किंवा नियंत्रण जर गेलं असेल किंवा जर आपल्याला वारंवार लघवीला जायला लागत असेल, तर मात्र हे अतिशय गंभीर लक्षण असू शकतं. याला आम्ही कॉडा इक्वाना सिंड्रोम म्हणतो. त्याच्यामध्ये नसा दबल्यामुळे हा कंट्रोल जाऊ शकतो. आणि नंबर 5, सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला खूप चालल्यानंतर किंवा उभं राहिल्यानंतर पाय सुन्न किंवा बधीर पडत असतील किंवा पायामध्ये कमजोरी जाणवत असेल आणि एका ठिकाणी बसल्यानंतर जर तुम्हाला आराम पडत असेल, तर याला आम्ही न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन म्हणतो आणि हे सुद्धा एक गंभीर लक्षण असू शकतं. त्यामुळे मी सांगितलेल्या 5 लक्षणांपैकी कोणतेही लक्षण असेल तर फक्त गोळ्या घेऊन तुम्ही शांत बसू नका. न्यूरोसर्जन किंवा न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि याच्यावरती योग्य तो उपचार करा. धन्यवाद.